नमस्कार. आज शनिवार दिनांक 14 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सध्या नांदेड दौऱ्यावर असून आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुपकानसिंग दागोर यांच्या अध्यक्षतेखाली काल महानगरपालिकेत शुक्रवार रोजी बैठक पार पडली. या बैठकीत नांदेड महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीचा आढावा आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला. खासदार अशोकराव चव्हाण यांनी काल मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. या भेटीत नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत तसेच सेफ सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर राजाराम माने व त्यांच्या संशोधन टीमने औद्योगिक क्षेत्रासाठी टॉक्सिक गॅस मॉनिटरिंग वेअरेबल डिव्हाइस विकसित केले असून या उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले. कामाच्या ठिकाणी विषारी वायूंची पातळी वाढल्यास हे उपकरण त्वरित इशारा देऊन संभाव्य अपघात टाळण्यास मदत करणार आहे. देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील 5 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केलेत. प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 16 व 17 मार्च या 2 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. या 2 दिवसात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.